असा मुलांक जो डायरेक्टली देवाशी कनेक्टेड असतो, म्हणजे त्यांची इंट्युशन इतकी जास्त स्ट्रॉंग असते की म्हणजे आपल्याला असं वाटेल की ह्याला आधी कशी ही गोष्ट माहिती होती. म्हणजे देवाचा मेसेंजर ते लोक असतात. जर तुमच्या लाईफमध्ये लोक असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि त्यांची ॲडवाईस तुम्ही कधीही मिस करू नका. म्हणून ह्या लोकांनी जर तुम्हाला काही सांगितलं कुठल्याही आस्पेक्टमध्ये, म्हणजे आयदर इन डील असेल कुठली, किंवा कुठे जायचं असेल, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करताय, अशा कुठल्याही आस्पेक्टमध्ये जर यांनी कुठलीही गोष्ट सांगितली तर त्यांची ॲडवाईस ही त्यांना देवाने पाठवलेली असते आणि त्यांची इंट्युशन अशी असते की त्यांना ह्या गोष्टी आधीच माहिती असतात. ॲडवाईस त्यांची नक्कीच ॲक्सेप्ट करा, नाहीतर नुकसान हे तुमचं होऊ शकतं. आणि तुम्हाला जर यांनी कधी सांगितलं की हे काम तू करायलाच हवं, हे जर तू काम केलं तर सक्सेस हा तुझाच आहे, तर यांची ॲडवाईस कधीही इग्नोर करू नका. हे डायरेक्टली देवाशी कनेक्टेड असतात. म्हणजे यांना स्वतःलाही माहिती नसतं, पण यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान असते, म्हणून यांनी जे बोललेलं आहे ते पूर्णच होतं. कुठला आहे तो मुलांक? तो आहे मुलांक 2. तुम्ही मुलांक 2चे असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा.